मी जेवण करते आणि तुम्हाला मी दाखवते इथे काय चालू आहे. मला घेतलंय आणि इतका पसारा झालाय आणि हे बघा हे काय चाललंय. आणि इथे माझी कॅटू रडते आहे की मम्मा मला घे, मम्मा मला घे. हा आता हे सर्व कोण साफ करणार. प्लेट पडली, आता काचेची प्लेट फुटली. बोलताना खूप डिफिकल्ट आहे. आता ती मला बोलते मला घे. इथे मी जेवण करते आणि इथे काचेची प्लेट फुटली. किती इरिटेट होतं, इतकं इरिटेट होतं ना. आणि आपण कोणाला सांगणार. खरंच डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट. आणि कॅटूची पण काही चुकी नाही, कारण बिचारी आता ती करणारच ना. तिला मी आता इथे घेऊ पण नाही शकत. हा मम्मा घेते माझं शोनू. ती बिचारी आता एकटी काय करणार. हा शोनू बघितलात आवाज. काय खाणार कॅटू, तू कुठे आली आहे तू. हा सूप पिणार तू. आम्ही तिथे आलो आणि सूप प्यायला आलोय, सूप. हा आणि नूडल्स खाणार आम्ही, चिकन नूडल्स. कॅटू खाणार. बोल ना कॅटू खाणार तू. Yes. Yes. कॅटू से येस और नो. हा इकडे काय बनतंय. हा मस्त सूप पिणार आम्ही आता. हे सर्व पहिला पाहिजे. कॅटू आणि कॅटू काय खात आहे. हा नूडल्स भी बोलते ना, कॅटू खायची. हाफ नूडल बोल. हाफ चिकन नूडल टेबल. कॅटू नो. कॅटू पानी का बॉटल. नूडल्स झालंय आणि कॅटू इथे खाणार आहे. हा गरम आहे. हा तर मी आली आहे घरी आणि कॅटू गेली आहे पप्पांबरोबर. पप्पा ॲलेक्सचे पप्पांबरोबर गेले इथे काटा रोडला मस्त गार्डनमध्ये. मला तर वाटलं की ती जाणार नाही, कारण ती कशी रोज भेटत नाही ना, तर असं ती नाही जात कोणाकडे. तर ते आले आणि तिला घेतलं. मी ॲलेक्सला बोलत होती की जाणारच नाही ती, आणि बाप रे अशी गेली आहे ती. तिने आम्हाला बघितलंच नाही आणि मस्त खेळत होती. आणि आता वाजले की ती 11 वाजायला आले. ते चला फोन करून बोलली. आणि आता ना खूप ती कॅटू खूप सतवते, म्हणजे बड्डे झाल्यापासून ना खूप खूप म्हणजे खूप सतवला. आणि आज तर बापरे बाप. ॲलेक्स पण घेऊन गेला होता तिला संध्याकाळी बाहेर, तरी पण. आणि तिचं नाटक आता काय चालू झालंय, शूज घेऊन येते आणि आम्हाला बोलते चल आम्हाला बाहेर घेऊन. बाप रे कसे पोरं नखरे करतात, त्यांचे काय नाटक आहे. आणि म्हणजे तिला कसं असं बाहेर जायला वगैरे कसं आवडतं, आणि ते कोण नसतं ना, पोरं वगैरे कोण नाही आहेत, तर तेच प्रॉब्लेम होतोय. आता बघेन प्ले ग्रुपमध्ये वगैरे टाकेन तिला. पहिला आमचं घराचंच काही होत नाही, तेच त्याच्यासाठीच आम्ही थांबलो आहे. बघू आता. ॲलेक्सला फोन केला आहे, बाबा तिला घेऊन ये, पाहिजे तो उद्या घेऊन जा. कारण कसं तिचं पण थोडं माइंड फ्रेश होतं ना. इथे घरी बसून बसून ती पण चिडचिड करते आणि खूप जिद्दी झाली आहे. बाप रे बघू मग आता. आणि म्हणून मला आज ना जास्त व्हिडिओ वगैरे काढायला नाही भेटला, तर मी थोडासे व्हिडिओ काढले आहे, ते मी उद्या कंटिन्यू करेन या ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आपण आता भेटूया उद्या मॉर्निंगमध्ये. मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही आता इकडे उठलो आहे. मी ह्याच्या अगोदरच उठली होती. मी किचनमध्ये होती, काम करत होते. मी विचार केला आता फटाफट झोपली आहे तर काम करून घेते, पण लाईट चालू होते तर ती उठते ना. बुबू काय बोलते. हां बाहेर भटकायचं असतं ना कॅटूला. काय डॅडू कुठे आहे. कॅटूच्या डॅडू कामाला गेलाय ना. हां येणार हा बुबू. मग आता आपण नंतर पुढे भेटू. आजचा पूर्ण दिवस आहे, तर आता काय काय होतं ते बघूया पुढे. छोटा पिल्लू आहे ना अजून तू. छोटासा बेबी आहे माझा हा कॅटू ना. माझा बुब्बू आहे, छोटासा बेबी आहे ना.
इथे मी चपाती वगैरे करून घेते आणि आज आलू मटर बनवणार आहे मी मम्मीसाठी. आणि हे चिया सीड वॉटर मी पिऊन घेते. हे बघ पीठ मळून ठेवलं. आता करते फटाफट चपाती. कॅटूला पराठा करते. आणि मम्मीला ना थोडा जेवायचा पण त्रास होतोय. काय समजत नाही काय झालंय. आणि झाले 3 महिने. 3 महिन्यापासून ती औषध घेत होती. पण डॉक्टरांनी असं बोलायला पाहिजे होतं ना काहीतरी टेस्ट कर. कारण काय अजिबात खायला नाही जमत आहे तिला. खाते तर वरती येते. ते पटकन करून घेते. आणि मला तर असं पाहिजे की माझ्या मम्मीला काहीच कधीच त्रास नको व्हायला पाहिजे. आणि आता हे होतंय ना तर माझं डोकं नाही चालत आहे खरोखर. मेडिसिन वगैरे घेऊन पण काहीच नाही झालं. म्हणून जास्त कधी काही त्रास झाला ना टेस्ट वगैरे करायचंच. आता किती टाइम झाला तरी तिला त्रास होतोय. मग तो त्रास जास्त वाढतो. मार्केटला जाऊन येतोय आम्ही. रेडी आहोत आणि AC घेऊन गेलेत त्या लोक. आता काय माहिती कधी भेटणार. 1-2 दिवस बोलले आहेत. आता थंडी सुरू झाली आहे तरी पण इथे खूप गरम होतं. कारण पूर्ण बंद असतं ना रूम त्याच्यामुळे. रेडी आहोत आता जातोय. चल मामाच्या हात पकड. आम्ही या मार्केटमधून घेतले मी दूध, बटर, कोलवी आज भेटली आणि बोंबील पण होते तर बोंबील घेतले. मम्मीची मच्छी आहे थोडी म्हणून आता हे घेऊन ठेवते. कोलबी नंतर साफ करून ठेवेन. आणि हे भाजी घेतले. पावभाजी बनवेन मी. ॲलेक्स आज नव्हता ना तर आता उद्या बघेन असेल तर पावभाजी करेन. तर इथे मी ना आलू मटर करते आहे. तर हे घेतले साफ करून. आणि कांदा घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, टोमॅटो प्युरी घेतली, अद्रक लसणाची पेस्ट घेतली. आता तुम्हाला मी दाखवते मी कशी करते. आता मी हे कुकर घेतलं. त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. आणि मग त्याच्यात टाकेन जिरं. आणि तुम्ही पुढे बघा मी कसं बनवते ते. तुम्हाला मी सांगतच जाईन मी कसं करते करून. जिरं घेतलं आहे. कांदा वगैरे ॲड करेन. त्याच्यामध्ये कढीपत्ता आहे. आणि मी मिरची नाही टाकली ह्याच्यात कारण माझ्या मम्मीला तिखट नाही आवडत जास्त. आणि हे चांगलं मस्त लाल वगैरे करून घ्यायचं कांदा. त्याच्यानंतर मग अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे. आणि थोडी आता हे अद्रक लसूण पेस्ट पण माझी संपले. ते पण मला बनवून घ्यायचं आहे. तर हे चांगलं लाल करायचं आहे कांदा. त्याच्यानंतर टोमॅटो वगैरे ॲड करायचं आहे. टोमॅटो प्युरी टाकली आहे मी. आता हे सर्व चांगलं मिक्स करून मग आपले मसाले ॲड करायचे आहेत. हळद, लाल तिखट, धना पावडर आणि गरम मसाला ना संपलेला तर मी पावभाजी मसाला थोडा टाकला आहे. आणि सर्व चांगलं मिक्स वगैरे करून घ्यायचं आहे. आणि मसाला थोडा शिजत ठेवायचा आहे झाकण लावून 5 मिनटं. आणि हे शिजेपर्यंत मी विचार केला बोंबील साफ वगैरे करून घेते. तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा. तर आता मी हे झाकण लावून ठेवलं होतं 5-10 मिनटं. तर शिजलं चांगला मसाला. त्याच्यामध्ये मी आता मटर ॲड करते. आणि तुम्हाला जेवढं पाणी हवं तेवढं. मी तर आता चपातीवर खायचं म्हणून सुकंच करेन थोडं. म्हणून जास्त पाणी ॲड नाही केलं आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता पाणी. आणि 2-3 किती नाही 3 शिट्ट्या मारल्या होत्या. फास्टवरच मी ठेवलं होतं. तर 3 शिट्ट्या होऊन मस्त
नंतर मस्त माझं ग्रेव्ही रेडी आहे सुक्का चपातीवर खायला. आणि ना इथे मी फ्रीजमधून जे काही होतं ते काढलं आहे. तर मी पापलेट मॅरिनेट करून ठेवलं होतं. माझ्याकडे मोशी होती, हे काल मी कालवण बनवून ठेवलेलं ते, आणि आता बोंबील मॅरिनेट करून ठेवलं होतं ते. तर विचार केला सर्व गरम करते. आणि इथे मी आहे ना आता म्हशीचं सुक्कं करते. तर त्या तुपामध्ये मी तेल कांदा वगैरे ॲड केला आहे. कांदा मस्त चांगला परतायचा, लाल करून घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट, हिरवी मिरची मस्त बारीक कापून घेतली आहे, ती ॲड केली आहे. नंतर मग टोमॅटो ॲड केला आहे बारीक, आणि हळद, लाल मसाले, धने पावडर. पेस्टमध्ये मी फक्त तेवढेच मसाले टाकते, आणि काश्मीरी पावडर कलरसाठी. आणि त्याच्यानंतर मग हे थोडं ठेवायचं आहे. तुम्ही पुढे बघा, मी तुम्हाला सांगते कसं केलं आहे. हे झाकण लावून ठेवलं आहे, थोडं पाणी ॲड केलं आहे, आणि हे 5 मिनटं फक्त स्लोवर शिजत ठेवायचं आहे. आणि मी चिंचेचं पाणी पण करून ठेवलं आहे. कोकम संपलं आहे तर मी आता तेच इतके दिवस टाकते आहे. आणि खाली गेलं ना की विसरायलाच होतं की काय पाहिजे, आणि वरती आलं की लक्षात येतं बापरे मी हे आणलंच नाही, असंच होतं माझ्याबरोबर नेहमी. त्याच्यामध्ये मी मीठ पण टाकलं आहे. आणि हे 5 मिनटं चांगलं स्लो गॅसवर ठेवेन शिजत. आता ते पाणी पण ॲड करते आहे. आणि आता इथे मटरची ग्रेव्ही रेडी आहे, तुम्ही बघू शकता. तर मी एका बाउलमध्ये काढून घेते. आणि हां, तर मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे सर्वांमध्ये ॲड करून घेते, कारण कोथिंबीर तर मला पहिला पाहिजे. तर सर्वांमध्ये ॲड करून घेते आहे. आणि त्याच्यात कालवणामध्ये पण टाकते. आणि हे सुक्कं मी बनवते आहे ना मोशीमध्ये, ते अजून झालं नाही, त्याच्यामध्ये मला अजून मोशी ॲड करायची आहे. तर हे बघा मसाला चांगला शिजला आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये मोशी ॲड करेन, आणि 5 मिनटं फक्त स्लोवर ठेवेन, कारण ना मच्छी लवकर शिजते, म्हणून जास्त एकदम शिजवत ठेवायचं नाही, 10 मिनटं वगैरे. 5 मिनटात लगेच होतं, आणि गरम असतं तर त्या वाफेने पण चांगलं शिजतं. मग हे थोडं फक्त 5 मिनटं ठेवेन, आणि मस्त कोथिंबीर वगैरे ॲड करून रेडी आहे खायला. हां, पराठा नाही खाणार ना तू? राईस आणि एका बोंबील. खाली बस, गरम आहे. लागला चटका? बस खाली बस. आणि हे सर्व काय पसारा केलाय? हे का काढलंस तू कॅटू? बस इथे. मी जेवायला घेतलंय चपाती, भात, आणि हे मोशीचं थोडं सुक्कं बनवलं होतं, आणि हे कालचं कालवण राहिलेलं ते घेतलंय. मी जेवून घेतो, आणि हिला मी भरवते तिला, पण तिला नाही खायचं आहे. आणि मग हे पूर्ण असं घाण करून ठेवते. मी काहीच करू नाही शकत. मम्मी आली असते तर तिला बोलली असते मम्मी हिला भरव, आणि मी दाखवते. हे घे सोनू, घे. आणि आता इथे कॅटू उठली आहे, आणि माझी मम्मी पण आली आहे. एक चपाती खाल्ली आहे, आणि ते पण तिला तिखट लागले. मम्मी मिरची पण नाही टाकले, हिरवी मिरची. हा, हे बघ, हे बघ, इथे बघ अवतार भाईचा. कॅटू काय आणलं मम्माने? आईने मोसंबी आणली आहे. मोसंबीच आहे ना ही? मोसंबी आणि संत्र्यामध्ये कन्फ्युज होते. मम्मीला बोलते मी माझ्या केसांना तेल लाव. हां, हे घे. कधी जायचं मग डॉक्टरकडे? हा मी लाजते आहे. आणि इकडे काय चालू आहे? तुझ्यासाठी काय नाही आणलंय खायला कॅटू? अय, त्या मी सोडून देते. पहिला माझ्या केसांना तेल लाव. इकडे तुला काय सोलून ठेवलंय? मोसंबी सोलून ठेवली आहे ना, ती बाई काय देते? चॉकलेट. ते बघ, तिला लिंबू पाहिजे मम्मी. आता हिला लिंबू देऊ? बघते बघ मम्मी कशी. काय घेतलंय? मम्मीला चाय केली आहे, माझ्यासाठी कॉफी, ब्रेड बटर घेतलंय, आणि त्यासाठी मम्मी बघ ना ब्रेड आणि जॅम लावलंय. ते नाही खाणार ती. हा, आणि तेल लावून झालंय.
पाणी नाही ना तर 2-3 दिवस. आता उद्याच हेअर वॉश करेन. काय करते? हा काय तिने एकदा टेस्ट केलं ना ते मग बरोबर खाईल. हे बघ. काय दे? काय काय द्यायचं? काय कॅटू? काय देऊ